हाय हॅलो नमस्कार, मी सोहम गायकवाड. वेलकम टू माय दैनंदिन व्लॉगच्या सिरीजमध्ये. कसे आहेत? खूप दिवसांनी व्लॉगमध्ये आलो आहे. तर आम्ही आहे आज माझ्या पुण्याच्या घरी आणि मला जायचं आहे आज प्रतिबालाजीला. सो मस्तपैकी मी आता रेडी होणार होतो आणि आज मला माझ्या आजीने मामाची अंगठी केली आहे. सो थँक्यू सो मच. मस्तपैकी शर्ट वगैरे घालून मी झालो रेडी आणि ही आपली छोटीशी बॅग अडकवायची आणि निघायची. ह्याच्यामध्ये आपलं सगळं सामान आहे. मग मस्तपैकी आपलं म्हणलं थोडंसं आता केस वगैरे विंचरून घेऊयात, थोडं छानपैकी दिसूयात कंडा, कारण की आज खूप दिवसांनी मी व्लॉग शूट करणार होतो ना. मग मस्तपैकी मी तयार व्हायला घेतलं आणि मी आज छान दिसत होतो, म्हणजे मी जाम खुश होतो, कारण की मी शक्यतो मी खूप दिवसांनी आलो आहे आज पुण्यामध्ये आणि मला खरं कारण म्हणजे जायचं होतं बालाजीला, की माझ्या आजीने ही एवढी सारी चिल्लर जी सुट्ट्या पैशांची आहे ती जमवली होती. ही 2 बॅग आणि अजून 2 बॅग होत्या, म्हणजे 50,000 रुपये. सो मी छान गॉगल वगैरे घालून रेडी झालो. आपल्याला प्रमोशनला आता डायरेक्ट 4 गॉगल आलेत, त्याच्यामुळं मस्तपैकी रोज एक एक घालायचा. मग छान गॉगल वगैरे घालून आपली कॅब येणार होती आणि आपली कॅब येऊन आपण मस्तपैकी निघालो. माहीत नाही आज कॅबवाले दादा पण लेट आले, कारण की ट्रॅफिक होतं आणि आज सोमवार होता. ट्रॅफिक का होतं याचं कारण मला काही शेवटपर्यंत कळालं नाही. मस्तपैकी कॅमेरा लुक घेतला, म्हणलं चला थोडंसं आपलं छान असं तोंड थोबाड दाखवावं पब्लिकला, की मी कसा दिसतोय घाणेरडा बघा एकदा. असं मी म्हणतोय, पण मी छान दिसतो मला माहिती आहे. मग मस्तपैकी पुणा सातारा हायवेला आलो आणि छान वाटत होतं, कारण की खूप दिवसांनी मी ट्रॅव्हल केले बरं का खरं तर, म्हणजे पुण्यातल्या पुण्यामध्ये. कारण की मी 2-3 महिने झाले पुण्यामध्ये आलो नाही, आणि आलो असेल तर फक्त कामानिमित्ताने वन डे रिटर्न. मग मस्तपैकी आपल्या कात्रजच्या नवीन बोगद्यामध्ये आलो आणि या बोगद्यात आलं की काहीतरी वेगळं सुकून मिळतं, कारण की ऊन आणि उन्हानंतर डायरेक्ट मस्त असं शांतता अंधार वाटतो ना, तर मग अजून प्रवास करायला मजा येते. त्यामुळं तुम्ही कधी जर पुण्यात आलात तर ह्या कात्रजच्या बोगद्याने एकदा तरी प्रवास करा. मग मस्तपैकी बोगद्याच्या बाहेर निघून आम्ही आलो मस्तपैकी प्रतिबालाजीच्या तिथे, आणि तिथं आपल्या बहिणी भेटल्या. बहिणींनी छान स्वागत केलं माझं. मग बहिणींना सांगितलं डायरेक्ट आता रक्षाबंधन या काय आधीमध्ये येऊ नका. मग वेट इज ओव्हर. मग मस्तपैकी आता बालाजीचं दर्शन वगैरे घ्यायचं होतं आणि तिथं मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे, त्यामुळे आतलं शूट होईल का नाही याची मी आत्ता गॅरंटी देऊ शकत नाही. इथे आल्यानंतर असं वाटतं की खरंच आंध्रामध्ये आलो आहे की काय, म्हणजे एवढी हिरवीगार झाडं वगैरे आणि इथलं वातावरणच एकदम आंध्र प्रदेशवाणी आहे. त्यामुळं अजून भारी वाटतं. ही नारळाची झाडं वगैरे, लय सुंदर वातावरण केले राव ह्या लोकांनी, हॅट्स ऑफ. आणि मग मी दर्शनाला निघालो. मस्तपैकी आपली पैशांच्या पिशव्या वगैरे घेतल्या छान. मी हा शो ऑफ करत नाही आहे, पण एक दाखवतो आहे की भावना श्रद्धा कशी असते देवावरती. मग मस्तपैकी दर्शन करायला जाणार होतो. हे आहे प्रतिबालाजीचं मंदिर. आता मला इथून पुढे काही शूट करता येणार नाही, डायरेक्टली मला दर्शन झाल्यानंतरच भेटावं लागेल. मस्तपैकी मोबाईल वगैरे आपलं सगळं ठेवून दिलं होतं. महाप्रसादही घेतला आणि माझ्या आजीला काहीतरी बाजारातून घ्यायचं होतं भाजी, इथं बाजार पण होता. म्हणलं ठीक आहे चलो. मग मस्तपैकी तिला बाजार वगैरेही घेतला. मग आपले कॅबवाले दादा आले. मग आम्ही निघालो मस्तपैकी परत पुण्याला जायला. इतकं सुंदर दर्शन झालं, प्रसादही खूप सुंदर भेटला. मग आम्ही डायरेक्टली आलो पुणा सातारा हायवेला रिटर्न जायला, आणि आम्ही होतो खेड शिवापूरच्या रोडवरती. मग माझे मित्र पुण्यावरनं काय मी इकडं चहा प्यायला, त्यात इकडे एक टोल नाका आहे खेड शिवापूरचा, मला आपण पण थांबावं. आणि हा खरंच खूप सुंदर चहा आहे, प्रसाद मलई चहा अँड जे आहे ते दुकानाचं नाव. चहा म्हणजे चहाचे A1 चहा आहे. मी पिलो, तुम्ही पण कधी प्रवासाला तर नक्की प्या. चहा पिऊन डुकल्या घेणं हे टेक्निकच वेगळं आहे. मला इतकी झोप आली होती प्रचंड, काही सांगूच नाही, कारण की मी 3 वाजता झोपलो होतो. मी डुकल्या घेत 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 प्रवास केला आहे. मग मी आलो पाषाणमध्ये, आणि पाषाणमध्ये पण हे वातावरण मी पहिल्यांदा पाहिलं होतं. मी कधी ह्या साईडला जास्त फिरलो नाही, त्यामुळं मला इकडलं काही जास्त माहीत नव्हतं, पण हा एरिया पण खरंच खूप सुंदर आहे. मग झोपून झाल्यानंतर मी डायरेक्ट औंधमध्ये आल्यानंतर उठलो, आणि औंधमध्ये आल्यानंतर उठल्यानंतर डायरेक्टली टर्न घेतला आपल्या सांगवीकडे जायला. मी पुण्यामध्ये खरं तर PCMC एरियात राहतो, जुन्या सांगवीमध्ये. मग मस्तपैकी आपल्या घरापाशी आलो आणि हे आपलं घर आहे एवढं सुंदर. मग मस्तपैकी म्हणलं आता मस्त फ्रेश व्हावं. घरात आलो, छानपैकी फ्रेश झालो मस्त, आणि माझ्या आजीने मला मग चहा वगैरे करून दिला. म्हणलं आता मस्तपैकी आपला कुंभकर्ण मोड ऑन करावं, कारण की प्रवास पण इतका झाला होता ना, मग काय सुचेनाच. चलो, व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. बाकीचा शहाणपणा नंतर. बाय बाय, झोपतो.